तर नमस्कार सर्वांना. आज आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामधील 18 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टमधील आपण जनरल नॉलेजचे प्रश्न आता आपण सोडवत आहोत. तर पहिला प्रश्न आहे, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश म्हणतात. तर याची योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 3 रयतवारी पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? याची योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. तर लोहाचा उत्कृष्ट स्रोत आपल्याला पर्याय क्रमांक 2 पालकमधील लोह भरपूर प्रमाणात आढळते, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पालक. पुढील प्रश्न आहे, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली होती. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ते गांधीजींचे राजकीय गुरु पण होते. पुढील प्रश्न आहे, पेरोक्साईड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सिडनचे प्रमाण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. पुढील प्रश्न आहे, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम कधी मंजूर झाला होता? तर बालकामगार अधिनियम 23 डिसेंबर 1986 रोजी मंजूर झाला होता. पुढील प्रश्न आहे, समता सैनिक दल SSD ही सामाजिक संघटना डॅश यांनी स्थापन केली होती. तर समता सैनिक दल ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. त्यामुळे आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. तर ते दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे क्रॉसकोट नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1च्या खालीलपैकी कोणत्या खंडांच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खंड F. मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या डॅश अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कारवाई स्थगित केले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 124A. पुढील प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महिला संरक्षण अधिनियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? तर लोकसंख्येची घनता सर्वात कमी अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात होती. आय थिंक त्यांची 46 का 47 इतकी लोकसंख्येची घनता आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. तुम्हाला याचे इन डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये पूर्ण प्रश्न सोडून पाहिजे असेल तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. धन्यवाद.